लोकास्था न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आंदोलन। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि 1 रुपया भिकारी घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विमा देतो या वक्तव्याविरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यालयासमोर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की मंत्री महोदय यांनी वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे असून एकीकडे देशाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची ओळख असताना दुसऱ्याविषयी असे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे। त्यामुळे आम्ही निषेध व्यक्त केला आहे। एकीकडे शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होतो। त्या भ्रष्टाचाराकडे मात्र सरकारचे लक्ष नाही। ते तपासण्याऐवजी शेतकऱ्याविषयी वक्तव्य करणे हे अत्यंत चुकीचे आहे असेही ते म्हणाले। लोकास्था न्यूज नांदेड। माणिकराव कोकाटे यांचा काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे, काय सांगायला? आज आम्ही या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर संपूर्ण काँग्रेस जनांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। काल माणिकरावजी कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी जे वाक्य व्यक्त केलेलं आहे की बाबा 1 रुपया भिकारी घेत नाही आणि आम्ही पीक विमा देतो, हे वाक्य अत्यंत चुकीचं आहे आणि हे सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे हे या वाक्यावरून आपल्याला स्पष्ट होतं। खरं तर सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रति निर्णय घ्यायला पाहिजे होते। अनेक निर्णय प्रलंबित असताना या सत्ताधारी मंत्र्याकडून अशी वक्तव्य म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचा घोर अपमान हे सरकार वारंवार करत आहे, हे सिद्ध होत आहे आणि हे खरं तर हे सरकार शेतकऱ्यांप्रती कोणती निष्ठा बाळगत नाही आहे। आज आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा हमीभाव असेल, शेतमालाला योग्य भाव देणं तर दूरच, पण शेतकऱ्यांप्रती असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या प्रति 1 रुपया भिकारी पण घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा देतो अशा पद्धतीचं देशाचा आणि जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राज्याच्या प्रति अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीनं आज नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली निषेध केलेला आहे आणि अशा पद्धतीचं टिंगल टवाळी करणारं असं हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे। त्याबद्दल त्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, अशा पद्धतीची काँग्रेसची या ठिकाणी मागणी राहणार आहे। आम्याचा एवढा मोठ्या पद्धतीनं घोटाळा होतो, पण त्यांच्यावरती कार्यवाही करण्याऐवजी ह्या शेतकऱ्याचा जो प्रतिनिधित्व करणारा कृषी मंत्री आहे, एखाद्या दुसऱ्या मंत्र्यांनी जर ही भावना व्यक्त केली असती तर हे चाललं असतं, पण कृषी मंत्री हा शेतकऱ्यांचा एक कैवारी आहे आणि शेतकऱ्याच्या प्रति त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्री केलेला आहे आणि असा मंत्री शेतकऱ्याची बाजू घेण्याऐवजी शेतकऱ्याच्या प्रति अशा पद्धतीचं टिंगलटवाळी करणं हे अतिशय चुकीचं आहे। म्हणून त्यांनी शेतकऱ्याची माफी मागितली पाहिजे।